नमस्कार मित्रांनो, तर दिव्याताई शिंदे हे घराबाहेर आणखी पण आले नाहीयेत. तुम्हाला काय वाटते, घराबाहेर आलेत की नाही? ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये होणार आहेत मित्रांनो. कारण की ओमकारचा इंटरव्ह्यू आला, प्रेस कॉन्फरन्स ओमकारची जी होती घराबाहेर आल्यानंतर त्याची आली, पण आणखी पण दिव्याताई शिंदे यांची प्रेस कॉन्फरन्स आणखी पण आलेली नाहीये. याचं कारण काय, ह्या व्हिडिओमध्ये तेच बोलणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि चला मग सुरुवात करूया पहिल्यासारखं स्टार्टिंग पासूनच. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सांगतोय मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा की दिव्याताई शिंदे सोबत हे बरोबर झाले की चुकीचं झाले. ते मित्रांनो, मी आजपर्यंत जे रिसर्च केले त्याच्यानुसारच सांगतोय मित्रांनो. आणि मी जे म्हणजे माझ्या मनाला वाटतंय ते पण सांगतोय काही गोष्टी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल की व्हिडिओमध्ये काय आहे आणि काय नाही ते. तर मित्रांनो, सगळ्यात मेन मुद्दा बिग बॉसच्या घराबाहेर काढण्याचा, तर ते होती ते म्हणजे धमकी दिलेली. ठीक आहे, धमकी देणं आणि मारण्यात हे भरपूर फरक असतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता मला काही जण ज्ञानी लोक येतील आणि बोलतील धमकी अशी दिली होती तर ते चुकीचं आहे. तर मला एकच बोलायचं आहे, ज्या वेळेस बिग बॉसचा रूल असतो की धमकी द्यायचं नाहीये, कुणालाही मारायचं नाहीये किंवा घरातल्या वस्तू फेकून द्यायच्या नाहीत. कारण बिग बॉसची जी प्रॉपर्टी असते त्यालाही आपण टच नाही, तोडू नाही, फेकू नाही शकत. बिलकुलही असं करू नाही शकत. ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांच्या साईन असतं. पण राकेश बापट सर यांनी बिग बॉसच्या घरातले पहिले रूल मोडणारे व्यक्ती आहेत. ते म्हणजे बिग बॉसच्या घरातल्या वस्तू फेकून दिले होते, पण त्यांच्यावर कोणीही काहीही ऍक्शन घेतलं नाही. ऍक्शन तर सोडावं, त्यांच्यावर कोणी बोललं पण नाही की तू बिग बॉसच्या घरातल्या वस्तू फेकू पण नको म्हणून. असं देखील बिग बॉसनं बोललेलं नाहीये, ना की रितेश भाऊ देशमुखने बोललेलं आहे. कोणीही त्यांना काहीच बोललेलं नाहीये, ना की कॉन्टेस्टंटना देखील बोलले नाहीत की तू बिग बॉसच्या घरातल्या वस्तू फेकू नाही शकत म्हणून. ठीक आहे, हा राकेश सरांचा मुद्दा वेगळा आहे. चला मग, त्यानं घरातल्या वस्तू फेकल्या, त्यानं कुणाला मारायची किंवा हाणायची धमकी दिली नाही किंवा त्याने कुणाला मारले नाहीत. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस रुचिताने त्या करणच्या तोंडावरती म्हणजे छातीवरती हात लागला होता, ते चुकून लागला होता. ठीक आहे, चुकून लागला होता, पण जे पीठ मारताना असं मारलं मारलं सगळेजण मारलं बोलत होते, एक वेगळा आहे मुद्दा, त्याला सोडून द्या. आपण दुसरा घेऊया. रुचिताने धमकी दिलेली, तुझं करिअर बर्बाद करते, हे धमकी नव्हती. म्हणजे मला सांगा, मारायची म्हणजे हे धमकी आणि करिअर बर्बाद करते म्हणजे हे धमकी नाही, बिलकुलही नाही. करिअर बर्बाद म्हणजे काय शब्द आहे माहितीये का? पूर्ण लाईफ बर्बाद करून टाकते तुझी, काहीच नाही ठेवणार. हे धमकी नव्हती का? बरं ठीक आहे, रुचिताची पण धमकी नव्हती, सगळे मी मान्य करतोय. रुचिताची पण धमकी नव्हती. ज्या वेळेस तन्वी आणि आयुष, तन्वी त्या बॉक्सिंगच्या पंचने मारत होती त्यावेळेस आयुषला पण मारली. ती रागात होती, ती कुठल्या इंटेन्शनने मारत होती तुम्हाला माहिती आहे का? की ती प्रेमानेच मारत होती. अरे ती रागात होती भाई, त्याला कुठं पण लागू शकलं असतं आणि त्याला मारले पण तिने, असं जोरात बुक्के मारले, पण ते नाही का मारलेलं. मग तिला का नाही बाहेर काढलं? तिला तर बाहेरचं सोडावं. तिला तर रितेश भाऊच्या समोर तिने तर मारलं, तर रितेश भाऊने एकही शब्दाने काही बोललेलं नाही. मग एवढ्या सगळ्या गुन्हा करतात सगळेजण, मग फक्त आणि फक्त दिव्याताई शिंदेला टार्गेट का? त्याचं एक म्हणजे एक, त्याचं एकमेव रिझन हे आहे मित्रांनो, तिला ह्याच देशातून नाही तर बाहेरच्या देशातून पण वोट येत होते. आणि एवढे वोट येत होते की तिला विनर केल्याशिवाय दुसरा पर्याय काहीच नव्हता. हेच रिझन आहे बिग बॉसच्या घराच्या बाहेर काढण्याचं. मित्रांनो, आता राहिला विषय इंटरव्ह्यू आला नाहीये, ते घराच्या बाहेर आहेत का नाही ते. तर मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट ते आणखी पण कन्फेक्शन रूम मध्ये आहेत मला असं वाटतंय. कारण की जर बिग बॉस घराच्या बाहेर आलं तर इंटरव्ह्यू 100% देतात. प्रेस कॉन्फरन्स होतेच होते, 100% प्रेस कॉन्फरन्स होते. पण आणखी पण प्रेस कॉन्फरन्सचा पण व्हिडिओ आला नाही. दिव्याताई शिंदेची काहीच अपडेट आली नाहीये. म्हणजे बिग बॉस मध्ये चाललंय काय? बिग बॉसच्या घरामध्येच आहेत दिव्याताई शिंदे, का घरी येऊन त्यानं पर्सनली त्यानं इंटरव्ह्यू नाही द्यायचा असं ठरवलं आहे? तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि राहिला विषय मित्रांनो, आता जे आज होणार आहे टास्क मध्ये, तर विशालला एक पॉवर की आहे विशालकडे आणि ओमकारकडे, म्हणजे दोघाकडे होती ते एक. आता ओमकार बाहेर गेल्यामुळे विशालकडेच पॉवर की आहे. तर विशाल हा कुणाला बाहेर काढेल? विशाल टार्गेट करेल आरबी सरांना किंवा तन्वीला, का करणला बाहेर काढेल? तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की मित्रांनो, विशाल जो आहे तो पूर्ण म्हणजे माइंडने खेळतो आणि खरंच तो मास्टर माइंड आहे. आणि काल जे विषय झाला रुचिताचा आणि तन्वीचा, त्याच्यात मला तर 100% वाटतं की अनफेअर झाला. रुचिता हे माइंडने स्ट्रॉंग आहे आणि रुचिता कॅप्टन्सी कॅपेबल आहे, कारण की कॅप्टन्सी ती हँडल करू शकते. तन्वी हँडल नाही करू शकत. तन्वीला थोडं जरी कोणी काय बोललं तर ती रडत बसते. तुमचं काय मत आहे मित्रांनो, हे पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आता पण व्हिडिओ बघितलाय तर व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला, बाय बाय.